पहिली सफलता या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला फटका खेळला होता पण वाईड इस्ट लॉंग ऑनला मात्र विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धीरज. ओ यावेळेस मात्र धीरजने देखील आले आले फटका केलाय. ओ हो ओढा कॅच. आणखी एक विकेटचं पतन डीप मिड विकेटला. 2 बॉलवर 2 गडी बाद. आता मात्र ओमकार डीप मिड विकेटला आहे आणि इथं देखील विकेटचं पतन. सज्जन न्यू बॅट्समॅन हॅट्रिक. 2 बॉल 2 विकेट ना. हॅट्रिक. इथून आता पाहू शकतो आपण जरूर हॅट्रिकची संधी आहे. काय इथे हॅट्रिक केली जाईल का. पुन्हा एकदा या वेळेला समोरच्या दिशेने फटका खेळलाय. अगदी लॉंग ऑनच्या डोक्यावर बॉल घरंगळत येतो जमिनीला. तद्वत मात्र धावा जरूर मिळतील 2. या ठिकाणी फणसवाडी गावचे आमचे नागेशजी लाड साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. ज्यांनी गणपतीमध्ये आम्हाला प्रोग्राम दिला होता ते नागेशजी लाड साहेब, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. यावेळेला आपण पाहू शकतो जरूर तिथं देखील पाहिलं ना डीप एक्स्ट्रा कव्हरला 2 धावा. आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडू 4 धावा. काय जबरदस्त रोखलंय. आपण पाहतोय सज्जन बॉलर. हा बॉलर देखील खरंच नावाप्रमाणे सज्जन आहे. शांत एकदम. 2 चेंडू बाकी या षटकातील. 5वा बॉल या वेळेला. हा बॉल देखील चांगला पाहायला मिळतोय आणि इथं विकेटचं पतन आहे. डॉट बॉल. शेवटचा 1 चेंडू बाकी सज्जनचा. शेवटचा बॉल. नवीन बॅटर अंकित. चला फास्ट घ्या मित्रांनो. अंधार होत आलाय बघा. 6:20 झालेत आणि शेवटचा बॉल ऑन साइडला चाललाय डीप मिड विकेटला. ओहो मिस स्पीड आणि हा बॉल सीमारेषा पार 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 आलाय चौकार. ओ हो या 4 धावेने 8 धावा. इथून मात्र 6 बॉलमध्ये 9 धावांची गरज जिंकण्यासाठी. चला विनाविलंब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लगेचच. आपल्याला विनंती असेल SYMDB शरद लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. फणसवाडी टीमचा कर्णधार आपण या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. फणसवाडी टीमचा कर्णधार फटाफट फटाफट घरी जायचं आहे. दादा आहे ना इथे काय छाछड करू नका रे बाबा. लवू मारते का हरिया मारते का माहिती. बघूया. फास्ट घ्या प्लीज मित्रांनो. थोडं सहकार्य करा आयोजकांना. बघा विनंती आहे तुम्हाला. फणसवाडी टीमचा कर्णधार आपण या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सकडे येऊन थांबायचं आहे कारण लगेच आपल्याला फायनलचा टॉस देखील करायचा आहे.
न्यू बैट्समैन का नाम? सज्जन सूरज। सज्जन और सूरज। बॉलर का नाम? अरे टाइम पास कर लवकर बोला। चला चला प्लीज, मी मगाच बोलणं घाई करतोय, घाई करा प्लीज. 6 बॉलमध्ये 9 धावांची गरज जिंकण्यासाठी. मला ना माहिती. ए हा इकडे आहे बघ. पुढे आहे? इकडे आहे बघ. हेलो. इकडे बघ. ए पलीकडे बघ. वेळ करू नका प्लीज, विनंती आहे. सेमीफाइनल चालू होने वाला है. एक और काही 6 बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे. सेमीफाइनल फास्ट खेळा मित्रांनो, फास्ट खेळा. बघा वेळ होत आली, अंधार होत पडत चाललाय. एक और काही आहे ध्यान देऊन. आयोजकांना सर्व हे इथून देखील नंतर आटपायचं आहे, विनंती असेल तुम्हाला. कारण मित्रांनो आपण खेळून निघून जाऊ, पण त्यानंतर आयोजकांना हे सर्व पसारा आटपावा लागतो, त्यासाठी सहकार्य करा प्लीज. आपल्याला विनंती आहे आमचे हात जोडून. स्ट्राइक पे कौन है? पंच आपल्याला अधिकार दिलेला आहे आयोजकांनी, आपण तिथं वॉर्निंग द्या खेळाडूंना प्लीज. स्ट्राइक पे कौन है? सज्जन. ओके. सज्जन सज्ज झालाय. सज्ज झालाय बॅटिंग मार्कवर. फणसवाडी टीमचा कर्णधार शैलेश गायकर, या लवकर. आपण इथं येऊन आपण थांबायचं आहे. शैलेश गायकर, चालू करा प्लीज. 6 बॉलमध्ये 9 धावांची गरज. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहूया. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय हरेश पाहायला मिळतील आपल्याला. पहिला बॉल पडल्यानंतर खाली बसलाय हा बॉल. या खाली बसणाऱ्या बॉलला ऑन साइडला ड्राईव्ह करायचा विचार केला होता, पण इथं आपण पाहतोय पहिलाच बॉल डॉट. हरेशाचा 5 बॉलमध्ये 9 धावांची गरज. 5 बॉलमध्ये 9 धावा. धन्यवाद पुन्हा एकदा रिद्धिताई भास्कर खुरसुंगे, माजी नगरसेविका शिवसेना, आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल जाता जाता खरंच आपल्या मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतो. आणि याच दरम्यान 4 धावा. खरंच आपला बहुमूल्य वेळ देऊन आपण या ठिकाणी आलात, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल खरंच मनापासून आम्ही हार्दिक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतोय. तरी मला हेच नाही लागे अजून, आता आवाज कमी आहे ना. हां मग त्याच्यामुळे मला नाही ना, तर मी माझी वही खालीच ठेवली, शपथ काढलीच नाही. षटकातील आपण पाहूया. जरूर पुढचा बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. 4 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळाले आपल्याला. बाजूला सर्वांनी बाजूला. ए प्लीज या लोक त्यांना जाऊ द्या प्लीज. थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. बघा मॅच आता संपत आलेले आहेत, अजून एक फायनल प्रेक्षकांना पाहायचे आहे, थोडंसं सहकार्य करा आपण. आणि या वेळेला आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक जरूर सर्कलच्या आतमध्ये आहेत. सिंगल एक धाव घेतले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगल एका धावीवर इथं मात्र समाधान मानावं लागतंय. 3 पे 4. आता इथून आपण पाहू शकता 3 बॉलमध्ये 4. 5 आज तो 5 हो गया ना, 9 का टारगेट है. 4 धावांची गरज. या ठिकाणी सर्व आमच्या आयोजक मंडळी आणि त्यांच्या समेत आमच्या रिद्धिताई भास्कर खुरसुंगे, माजी नगरसेविका शिवसेना, एक छान असा एक आठवणीतला क्षण हा फोटो या ठिकाणी घेतला जातोय. कारण मित्रांनो हे काही दिवस आठवणीतले असतात आणि तो क्षण या ठिकाणी यावेळेला आपण पाहतोय. हा फटका फसलाय, विकेटचा पतन. धक्का क्रमांक 1, फलंदाज बॅक टू दी डग आउट. मी म्हटलं ना आठवणीतले दिवस काही असतात, आठवणीतले क्षण असतात आणि त्यातला आठवणीतला हा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय.
थँक्यू सो मच. पुन्हा एकदा रिद्धिताई भास्कर खुरसुंगे, माजी नगरसेविका शिवसेना, आपण आलात. या स्पर्धेला रोख रक्कम 5,000 रुपयाची देणगी दिलीत त्याबद्दल पुन्हा एकदा जाता जाता जय हनुमान क्रिकेट संघ सांगी यांच्या वतीनं आपल्या मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. न्यू बॅट्समॅन कोण आहे? बरोबर. 2 पे 4. 2 बॉलमध्ये 4 धावांची गरज. कोण पोचते फायनलला पाहूया. 2 बॉल 4 धावा जिंकण्यासाठी आणि हा बॉल निर्णायक असेल या मॅच मधील. 2-4चा सामना. पाचवा बॉल आणि हा बॉल या वेळेला आपण पाहतो टॉप एज लागलाय. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. कॉट अँड बोल्ड. हो. आता एका बॉल मध्ये 4 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. 1 बॉल 4. फलंदाज लवकर येऊ द्या मैदानामध्ये. फटाफट. आलाय शैलेश. एका बॉल मध्ये 4 धावा जिंकण्यासाठी. अरे महाराज आता मजा आली. खामगाव टीमला तिकडे आहे बाथरूमला मागे जा. बरं वाटलं पण काय रिलॅक्स. तिकडे बाथरूम आहे चांगला आहे. षटकातील आपण पाहूया शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. एका बॉल मध्ये 4 धावांची गरज. काय या 4 धावा निघतील का की बॉलर हा चेंडू डॉट फेकेल? कोण जाणार फणसवाडी टीम बरोबर फायनल खेळण्यासाठी? हा अविस्मरणीय क्षण तुमच्या आमच्या भेटीला आलाय. हा निर्णायक बॉल आणि हा बॉल सामन्याचं चित्र बदलून टाकेल. ओहो. आणि या वेळेला मात्र रनआउटचा चान्स. वाईड बॉल. हो. एका बॉल मध्ये 3 धावांची गरज. रनआउट तो होएगा ना, पर बॉल काउंट नहीं है ना. वो जानबूझ के रनआउट हुआ ताकि इसको स्ट्राइक चाहिए. एका बॉल मध्ये 3 धावा. शिवम हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे स्ट्राईकला सज्जन आणि नॉन स्ट्राईकला शिवम. सज्जन. जो जिंकेल त्या कर्णधारांनी लगेच टॉस साठी यायचं आहे. कारण वेळ मित्रांनो आपल्याकडे कमी आहे. हे सातत्याने आम्ही सांगतोय. खरंच वेळ जर असता तर अजून मजा आली असती. पण क्षमा असावी. मध्यंतरामध्ये थोडासा खूपच उशीर गेला आणि सकाळी थोडासा मॅच आपण पाहिलात ना धीम्या गतीने सुरू झाल्या. त्याच्यामुळे थोडासा वेळ खर्च झालाय. पण आता विनंती असेल जिंकेल त्या टीमने लगेच यायचं. हा निर्णायक बॉल. या वेळेला शॉट खेळलाय. ऑन साइडला बॉलला बाडवला हा बॉल. ओ हो. हा खामगाव. ओ खामगाव संघ विजयी. खामगाव संघ चला. खामगाव संघ टॉस साठी आहे. खामगाव संघ जल्लोष नंतर करा. खामगाव प्लीज. अभिनंदन आपलं. आता फायनल होणार खामगाव विरुद्ध फणसवाडी. चला खामगाव या लगेच. टॉस करायचं आपण. हॅलो काय रे बंद का झाला? हॅलो लाईट. हॅलो चला विनंती असेल फायनल खेळूया आपण लगेच. पंकज अक्षत. हॅलो लाईट लाव फायनल. खामगाव विरुद्ध फणसवाडी.